नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज भेटले होते आपल्याला प्रतीक भाऊ. प्रतीक भाऊ काय म्हणता? काय नाही आता कॉलेज करायचं, अभ्यास करायचा आहे. काय आता आपल्या जीवनात काय दुसरं. आणि तिकडे त्या दिवशीच्या सिनियर बसलेत नाही का वर, त्यांचं काय चालू काय माहिती. तर आज सिनियरचा रिझल्ट आहे, आज यांचे दिवे काढणार नाही का, त्याच्यामुळे आज मित्रांनो आज होता डे 3 ऑफ मशरूम प्रॅक्टिकल. तर आज होता दिवस तिसरा मशरूम प्रॅक्टिकलचा. तर आता आपण चाललोय मशरूम प्रॅक्टिकल करायला. आज घालायचं भुसा भिजत. तर आता आपण चाललोय हॅलो. काय रे तू हातात काय सांग. वेंग मॅनेजमेंट हे हे आपलं इथं प्रिस्क्रिप्शन आहे. याच्यामधून आपल्याला याच्यामधून आपल्याला हे केमिकल दिले तेवढे 100 लिटर मध्ये एवढं मिक्स करायचे. आपल्याला भुसा जो स्टेरिलाइज करण्यासाठी इकडे कॉटन वगैरे पण घेऊन चालले नाही का. आणि तिकडे का ते 22 ची पावडर आहे, रोहितराव घेऊन येऊ राहिले. मित्रांनो जसं की आपण घेतलं होतं 100 लिटर पाणी, त्यामध्ये टाकलं होतं 125 ml फॉर्मल्डिहाइड आणि 7.5 ग्रॅम कार्बनडिझम. इकडे ये ना चमच्याचं वेट मोजत होते दादा. का मोजताय तुम्ही चमच्याचं वेट सांगा. आणि इकडं पोतांचा खतरनाक वास सुटलाय, कालचं पाणी अजून काही जायला नाही. इकडे पोते वगैरे वाळत चाललेत नाही का. आणि पत्र्याला घाम येऊ राहिला का बरं थंडीचा. पाणी आणि इकडं प्रॅक्टिकलचं रोहितराव विषय करताय. तर मित्रांनो आपण ते स्टेरिलायझेशन मध्ये ना 125 ml फॉर्मल्डिहाइड आणि कार्बनडिझम 7 ते 10 ग्रॅम टाकलं होतं. त्याच्यानंतर तो 100 लिटरमध्येच माप घ्या प्रॉपर नाही का. आणि स्टेरिलायझेशन करण्यासाठी त्यात भुसा मिक्स करून घेतला व्यवस्थित पाण्यामध्ये नाही का. आता हे व्यवस्थित करू राहिलाय, प्रणव करतोय नाही का व्यवस्थित. तर मित्रांनो प्रणव थकला आता. प्रणवने दिलं धनंजयकडं. आणि तुम्ही जर घेत असला ना तर थोडं थोडं मिक्स करा नाही का. प्रॉपर सगळीकडे ते पाण्यात प्रॉपर भिजत राहिलं पाहिजे, अशा पद्धतीने करा. आता इकडे करीत होते नाही का, धनंजयने डायरेक्ट आता हात घातला होता पाण्यात व्यवस्थित खाली. तुम्ही हात वगैरे घालत असाल तर ग्लोव्ज वगैरे वापरा, कारण की काहींना सहन होतं किंवा काहींना होत पण नाही. इन्फेक्शन पण होतं, इचिंग वगैरे होते नाही का, जळजळ होते हाताची. आता यांनी डायरेक्ट जोरदार टकन चालू केलं. त्यानंतर तर मित्रांनो चाललं होतं काम नाही काही, बाकी सगळे बघत होते काय कसं करताय, त्यांना सांगत होते मार्गदर्शन. रोहितराव तर डायरेक्ट ब्लॉगच शूट करायला लागले. आणि तेवढं त्यांनी याला केलं डायरेक्ट स्टेजला हे करून उभं करून दिलं नाही का याला. याची सगळे मजा घ्यायला लागले. सगळे व्हिडिओ, सगळ्यांचे कॅमेरे वर, सगळे व्हिडिओ काढायला लागले याची मजा बघत. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता नाही का. प्रॉपर ते पाण्यात भिजलं पाहिजे भुसा तो. आणि हे सगळे होते नाही का तिकडं, सगळ्यांचं काम चालू होतं. त्या तिकडं यश भाऊ लागले पातेलं धुवायला, कारण की आपल्याला यूज करायची होती दुसरी मेथड. तिथं आपण पाणी उकळून ते भुसा त्याच्यात टाकतो. आणि हे सगळे ब्लॉग वगैरे शूट करत होते. ब्लॉगरच माझा ब्लॉग चालू होता, त्यात शूट करत होते नाही का. आता मयूर भाऊंनी घेतलं होतं नाही का, मयूर भाऊ लागले होते धुवायला. मयूर भाऊ म्हणे घे माझा फोटो नाही का, मी काढतोय आता, मी धुतोय त्याच्यामुळं घे आता फोटो माझा, मी काम करतो आज दाखवायला. आणि इकडं तेच अजून भुसा हे करायचं काम चालू होतं. यांची इकडं मजा घेत 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 मजा चालू होती प्रॉपर. तर मित्रांनो इथं कदारले होते यश भाऊ. यश भाऊनी आणला होता प्रेशरने, पाण्याने काही निघा ना, ते यश भाऊनी डायरेक्ट झाडू आणला. रोहितरावांची पॅन्ट पोडाला रोहितराव साफ करत होते. आनंद म्हणे आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या, तर घ्या ब्लॉग मध्ये. मग काय म्हणतं त्यांना. आणि इकडे यांचं काम काय अजून उरकलं नव्हतं नाही का, भुशाचं बांधायचं काम चालू होतं. तर मी त्यांना त्या जाऊन म्हटलं मित्रांनो एकदा खोला रे, आमच्या ऑडियन्सला बघू द्या. तर ते मित्र चांगले होते नाही, त्यांनी लगेच खोलून दाखवलं नाही का, भावांनो म्हणे घे ब्लॉग.
तर याच्यावर आहे ना प्रॉपर तुम्ही दगड वगैरे ठेवा नाही का, म्हणजे वेट पूर्ण पाण्यात प्रॉपर राहील नाही का. ते 12 ते 14 तासांसाठी ते पाण्यात ठेवायचं स्टरलायझेशन करण्यासाठी. त्यानंतर 14 तासानंतर ते मोकळं करून ठेवायचं नाही का सुट्ट. ते आपण उद्याच्या पार्टमध्ये बघू. तर इकडं यांचं काय चालू होतं काय माहिती, त्यांना उभं केलं होतं त्याच्यामुळे ते बुटं काढून ठेवले होते नाही का. आणि असं प्रॉपर बंदिस्त पॅक करून घ्या तुम्ही. इथं बांधायचं काम चालू होतं. तर मित्रांनो, जसं की आपण काल घेतला होता स्टरलाइज करण्यासाठी फवारा, तर आज पण आपण दुसऱ्यांदा स्टरलाइज करण्यासाठी याच्यात घेतलंय. कापूस ठेवला इकडं नाही का सगळीकडं, त्यात फॉर्मल्डिहाइडमध्ये बुडून ठेवलाय, कारण की ते प्रॉपर स्टरलाइज व्हावं. पुन्हा आपण फॉर्मल्डिहाइडमध्ये बुडून घेतलं नाही का सगळ्या कॉपरन वगैरे, आणि ह्युमिडिटी वगैरे मेजर करण्यासाठी ठेवलंय. तर मित्रांनो, झालं होतं फायनली काम. आणि इकडं ड्रम वगैरे ठेवला आहे. तिकडे यश भाऊनी फॉर्मल्डिहाइडमध्ये हात बुडवले, त्याच्यामुळे त्यांना आहे ना प्रॉपर, म्हणजे फॉर्मल्डिहाइडमध्ये हात बुडवले ना तुम्ही, तर ज्याला सहन होईल त्यानेच बुडवा नाही का. आणि जास्त वेळ पण फॉर्मल्डिहाइडमध्ये हे बुडू नका. आणि आता आपण निघालो नाही का, आता आपण चाललो हॉस्टेलला. बारकी आहे ना, काहीच काम करत आणि व्हिडिओ काढायची कामं चालली. तर कामावर लक्ष द्यावा हीच आमची नंबर. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला दाखवतोय ब्लॉगमध्ये माझ्या, मी स्वतः दाखवतो नाही का मी काम करतोय, तरी ब्लॉगर आरडताय. म्हणजे याचा अर्थ असा होतो का ब्लॉगरच माझे ब्लॉग बघत नाही. कळालं का? काय 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 सुटलो होतो कॉलेज, आता आपण आलो जिमला. तर मित्रांनो, आपण आलो होतो हॉस्टेलवरून. आता आला आपण जिमला. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर चालतंय, बाय बाय गाईज.